Welcome to ISL Enabled Virtual Lab of CSIR. पेट्रोल आणि डिझेल आधारित वाहने कार्बन उत्सर्जन आणि प्रदूषण करतात. CSIR आणि NCL, LPG आणि जीवाश्म इंधनामध्ये DME मिसळून कार्बनच्या फूटप्रिंट कमी करण्यास प्रयत्नशील आहे. मिथेनॉल अर्थव्यवस्था कार्यक्रमांतर्गत भारताचे जीवाश्म इंधन आयात खर्च कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. भारताचा कोळसा, जीवाश्म इंधन तथा नगरपालिकेचा कचरा यांपासून निर्मित मिथेनॉलचे DME मध्ये रूपांतर करून जीवाश्म इंधन आणि LPG गृहोपयोगी गॅसमध्ये 20% पर्यंत मिसळून सामान्य उपभोक्त्यांची 50 ते 100 रुपयांपर्यंतची बचत होणार आहे. CSIR NCL ने भारताचा सर्वप्रथम प्रायोगिक संयंत्र प्रतिक्रिया आणि उत्प्रेरक निर्माण केले आहे. घरगुती फ्यूल फायर गॅस चूल बनवण्यात ही सफलता मिळाली आहे. तसेच त्याचे पेटंट सुद्धा मिळविले आहे. दिनांक 21 ऑक्टोबर 2020 रोजी ह्या अनुसंधानाचे उद्घाटन माननीय मंत्री श्री हर्षवर्धन यांच्या हस्ते झाले. तसेच अदिती ऊर्जा संच असे नामकरण करण्यात आले. मिथेनॉल म्हणजे काय? हे कमी कार्बन, हायड्रोजन वाहक इंधन आहे जे उच्च राख कोळसा, बायोमास, CO2 औष्णिक ऊर्जा प्रकल्प आणि नैसर्गिक वायूपासून तयार होते. पर्यायी इंधन मिळविण्यासाठी डिहायड्रेशन रिॲक्शन जेथे मिथेनॉलचे 2 रेणू DME चा 1 रेणू तयार करतात. प्रयोगशाळा स्केल ते पायलट स्केल पर्यंतचे प्रयोग झाले. त्यामुळे तंत्रज्ञान विकसित झाले. NCL टीमने अशा प्रकारे बदल करण्यासाठी कठोर परिश्रम केले की अभिक्रिया दरम्यान तयार झालेले पाण्याचे रेणू एकाच वेळी काढले जाऊ शकतात, जेणेकरून जास्तीत जास्त रूपांतरण आणि निवडकता प्राप्त होईल. प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या रिॲक्टरला पेटंट देण्यात आले. अशा प्रकारे CSIR NCL ने पेटंट तंत्रज्ञान आणि उत्प्रेरक विकसित केले आहे, जे पाणी सहनशील आहे आणि सर्व प्रतिक्रिया परिस्थिती टिकवून ठेवू शकते. प्रबंधाचा एकंदरीत प्रभाव: भारतीय अर्थव्यवस्थेला गती देणे, कार्बन इंधन उपयोग कमी करणे, एक पाऊल आत्मनिर्भर भारताकडे, विदेशी मुद्रा निर्यातीमध्ये कमतरता आणणे, देशात रोजगार वाढविणे, निरंतर हरित पर्यावरण, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेस सहाय्य करणे, प्रत्येक भारतीय नागरिकास स्वच्छ आणि पर्याप्त इंधन पुरवणे. RDSO सुद्धा रेल्वेसाठी DME आधारित इंजिनाची पर्यायी योजना बनवित आहे. DME चा उपयोग करा, धरती मातेला वाचवा.